नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरू करूया मागचं सेशन। आपण फेब्रुवारी महिन्याचं जे डेली सेशन घेतलेले आहे त्याचं एक मासिक बनवलेले आहे। सेम जानेवारीचं पण मासिक बनवलेले आहे जे तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ॲपवर बघायला मिळेल। त्याचबरोबर आपल्या ॲपवर वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। मागच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, भारतीय लष्कराचे नवीन व्हाईस चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे किंवा स्वीकारणार आहे? तर भारतीय लष्कराचे नवीन व्हाईस चीफ ऑफ स्टाफ जे आहे ते बनणार आहे धीरज सेठ। मित्रांनो, धीरज सेठ 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पदाचा पदभार जो आहे तो स्वीकारणार आहे। यालाच व्हाईस चीफ ऑफ स्टाफ असंही म्हटलं जातं। ते जनरल पुष्पेंद्र पाल सिंग यांची जागा घेतील, ज्यांना पश्चिम लष्कराचे कमांडर म्हणून पदभार जो आहे तर तो देण्यात येणार आहे। मग पुष्पेंद्र पाल सिंह जसे पश्चिम लष्कर कमांडर बनतील, तसेच आपण जर बघितलं धीरेंद्र सेठ जे आहे ते लष्कराचे नवीन व्हाईस चीफ ऑफ स्टाफ बनणार आहे। आता लष्करामधील महत्त्वाची पद आणि त्या पदावर विराजमान असलेले व्यक्ती बघूया। शत्रुजीत सिंग कपूर हे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवीन महासंचालक आहे। प्रवीण कुमार सीमा सुरक्षा दलाचे नवे महासंचालक आहेत। प्रवीर रंजन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवे महासंचालक आहे। भारतीय लष्कर प्रमुख हे उपेंद्र द्विवेदी। लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग जे आहे ते पश्चिम कमांडचे नवीन लष्कर प्रमुख बनणार आहे। हे आताच आपण जस्ट बघितलेलं आहे। त्यानंतर भारतात सध्या 4 उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे। राजिंदर खन्ना अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे। टी.व्ही. रविचंद्रन, पवन कपूर आणि अनिश दयाल सिंग। पुढे जाऊया। कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट कोण आहे? विश्वजित सहाय। संरक्षण प्रमुख CDS कोण आहे? अनिल चौहान। भारतीय हवाई दल प्रमुख आहे अमरप्रीत सिंग। भारतीय नौदल प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी। तुम्हाला की बाकी जरी लक्षात ठेवायचं नसेल तर लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि त्याचबरोबर जर बघितलं नौदल प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS एवढं तरी लक्षात ठेवायचे। भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक आहे परमेश शिवमणी। लष्करी ऑपरेशनचे महासंचालक आहे राजीव गई। हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, मोस्ट IMP परीक्षेमध्ये विचारला जाईल। 2026 मध्ये फिफा विश्वचषक 2026च्या 23व्या आवृत्तीचं आयोजन कोणता देश करणार आहे? तर फिफा विश्वचषक जो आहे 2026 मध्ये हा कॅनडा, मेक्सिको आणि USA या 3 देशांमध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे। म्हणून वरीलपैकी सर्व आपलं उत्तर येणार आहे। तर काय काय विचारलं जाऊ शकतं? फिफा विश्वचषकाची आवृत्ती विचारली जाऊ शकते, कितवी आहे? 23वी आहे। त्यानंतर देश विचारले जाऊ शकतात, कोणत्या देशामध्ये आयोजन केलं जात आहे? तर कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको या देशामध्ये आयोजन केलं जात आहे। आता हा जर विश्वचषक बघितला तर याचे मॅस्कॉट 3 देशाचे 3 मॅस्कॉट आहे। बघा, आपण जर बघितलं तर क्लच हा अमेरिकेचा एक गरुड आहे। त्यानंतर जर बघितलं मेपल हा एक हरण आहे आपण जर बघितलं तर कॅनडाचा। आणि झायू जो आहे तो जॅग्वार आहे मेक्सिकोचा। तर मेक्सिकोचा आहे झायू, अमेरिकेचा आहे क्लच आणि मॅपल आहे कॅनडाचे। ते 3 शुभंकर आहे या स्पर्धेसाठी। यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर हा विश्वचषक 11 जून 2026 रोजी सुरू होईल आणि 19 जुलैला संपून जाईल। यामध्ये 48 संघ जे आहे ते सहभागी होणार आहे। टोटल 104 सामने खेळवले जाणार आहे। तर आपण जर बघितलं तर एवढी इन्फॉर्मेशन, बाकी स्टेडियम वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, एवढी इन्फॉर्मेशन जर लक्षात ठेवली तर तुमचे 1 ते 2 मार्क परफेक्ट झाले म्हणून समजा। त्यानंतर हा तिसरा प्रश्न पण अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, मार्च 2026 मध्ये सूर्याच्या करोनाचा अभ्यास करण्यासाठी प्रोबा 3 मोहिमेशी कोणत्या अंतराळ संस्थेचा संपर्क तुटला? तर प्रोबा 3 ही जी काही अंतराळ मोहीम होती त्याचं प्रक्षेपण जे आहे ते भारताने केलं होतं, पण ही मोहीम जी आहे युरोपियन स्पेस एजन्सीची होती, इसाची ही मोहीम आहे। तर प्रोबा 3 जी आहे, आणि यावर प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण बऱ्याचशा मुलांनी वाचलं असेल की प्रोबा 3चं प्रक्षेपण जे आहे ते भारताने केलं म्हणून ही मोहीम भारताची, असं नाहीये। मोहीम जी आहे युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे इसाची आहे, पण याचं प्रक्षेपण जे आहे ते डिसेंबर 2024 मध्ये PSLV C-59 रॉकेट आपण वापरून सक्सेसफुली केलं होतं। आता या मिशन अंतर्गत सूर्याची जी काही आउटर लेअर आहे त्याला करोना म्हटलं होतं, त्याचा अभ्यास केला जात होता। आता या मोहिमेमध्ये काय केलं जात होतं तर जे काही 2 उपग्रह
अवकाशामध्ये सोडले होते, अंतराळामध्ये सोडले होते. आणि हे उपग्रह काय करत होते, सूर्यग्रहण, कृत्रिमरित्या सूर्यग्रहण निर्माण करत होते. आणि त्यांनी सूर्यग्रहण निर्माण केल्यानंतर सूर्याची आउटर लेअर जी आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला दिसत होती. आणि मग त्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर युरोपियन स्पेस एजन्सी सूर्याच्या आउटर लेअरचा कोरोनाचा अभ्यास करत होती. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, धूम्रपान निषेध दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर धूम्रपान निषेध दिन मार्च महिन्यामध्ये आपण जर बघितलं दुसऱ्या बुधवारी सेलिब्रेट केला जातो. मार्च मधला दुसरा बुधवार जो आहे तो 11 मार्च रोजी होता. 11 मार्च रोजी हा धूम्रपान विरोध दिन किंवा धूम्रपान निषेध दिन जो आहे, नो स्मोकिंग डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. 2026 ची थीम आहे अ स्मोक फ्री लाईफ स्टार्ट विथ अ स्मोक फ्री डे. पुढे जाऊया. पाचवा प्रश्न, महिला कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन डिजिटल सुरक्षा कवच शाईन ॲप कोणी लॉन्च केलं? तर महिला कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन डिजिटल सुरक्षा कवच शाईन ॲप जे आहे मित्रांनो ते भारतीय रेल्वेने लॉन्च केलं आहे. तर शाईन ॲपचं पूर्ण स्वरूप काय आहे, तर सेक्शुअल हॅरासमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट, असं हे शाईन ॲपचं फुल फॉर्म आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 निमित्ताने भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची नोंद करण्यासाठी शाईन ॲप लॉन्च केला आहे. हे व्यासपीठ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीद्वारे गोपनीय तक्रारी नोंदवण्याची सुविधा प्रदान करतं. पुढे जाऊया. सहावा प्रश्न, तेलंगणा गद्दार चित्रपट पुरस्कार, तर तिथला ते गद्दार शब्दाचा काहीतरी वेगळा अर्थ असेल, आपल्याला मराठी हिंदीमध्ये तो वेगळा अर्थ आहे. तर 2025 मध्ये कोणत्या मेगास्टारला प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर तेलंगणा गद्दार चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे तो चिरंजीवी यांना मिळालेला आहे. तर मेगास्टार हे नाव कोणासोबत जोडलं जातं, तर चिरंजीवी यांच्या सोबत जोडलं जातं, मेगास्टार चिरंजीवी. इतर पुरस्कार विजेते बघूया. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला नागचैतन्य तांडेल चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली रश्मिका मंदाना द गर्लफ्रेंड चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला राजू वेड्स रामबाई. आणि सर्वोत्कृष्ट डायरेक्टर ठरला सायलू राजू वेड्स रामबाई यासाठी. मित्रांनो, आपल्या काही ऑनगोईंग बॅचेस आहे, धुरंधर बॅच, राज्यसेवा कंबाईन फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक, या सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍपवर बघायला मिळेल. CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा म्हणजे फी मध्ये डिस्काउंट पण मिळेल. आणि आपलं टेलिग्राम चॅनल लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी निष्ठाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. सातवा प्रश्न, नाटोचा द्विवार्षिक आर्टिक लष्करी सराव कोल्ड रिस्पॉन्स कुठे आयोजित केला जात आहे? तो कोल्ड रिस्पॉन्स नावाचा युद्ध सराव जो आहे मित्रांनो तो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटोचा आहे. आणि हा नॉर्वे देशामध्ये, नॉर्वेच्या उत्तरेला आयोजित केला जात आहे. आपण जर बघितलं हा एक द्विवार्षिक 2 वर्षाने होणारा युद्ध सराव आहे. आपण जर बघितलं यावर्षी अमेरिका आणि डेन्मार्कसह 14 देशातील सुमारे 25,000 सैनिक यामध्ये सहभाग घेत आहे. पुढे जाऊया. जर्मनीच्या पहिल्या महिला व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनले? तर बघा, जर्मनीमध्ये 3 वेगवेगळे फुटबॉल क्लब आहे पुरुषांचे. त्या फुटबॉल क्लब पैकी एका क्लबच्या आपण जर बघितलं प्रशिक्षक पहिल्यांदाच एक महिला बनलेला आहे. तर जर्मनीच्या पहिल्या महिला ज्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक बनल्या त्यांचं नाव आहे सबरीना विटमन. तर सबरीना विटमन जर आपण बघितलं तर जर्मन क्लब FC इंगोलस्टॅड च्या मुख्य प्रशिक्षक बनलेल्या आहे. तर जर्मनीमध्ये 3 मेन व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. जसं भारतामध्ये आपण जर बघितलं तर IPLच्या ज्या काही टीम आहेत तर त्या व्यावसायिक टीम आहे, ते देशातर्फे खेळत नाही. त्या आपण जर बघितलं तर IPL जे आहे तर ती एक फ्रँचाइज लीग आहे, बिझनेस मॉडेल आहे थोडक्यात. तर तसंच फुटबॉलच्या पण वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या आपल्याला संघ बघायला मिळतात, क्लब बघायला मिळतात. तर त्याच्यापैकी एक इंगोलस्टॅडच्या महिला प्रशिक्षक पहिल्यांदा सबरीना विटमन बनलेल्या आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, मिझोरम विधानसभेने संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या भाषेचा समावेश करण्याचा ठराव मंजूर केला आहे? तर संविधानाच्या 8वी अनुसूची जी आहे त्यामध्ये मूळ 14 भाषा होत्या, नंतर 8 भाषा ऍड झाल्या. आता टोटल या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहे. मग आपण जर बघितलं तर या 22 भाषांमध्ये आता 23वी भाषा मिझो भाषेला ऍड करा, असा प्रस्ताव जो आहे तो मिझोरमच्या विधानसभेने मंजूर केलेला आहे. हा प्रस्ताव राज्याचे शिक्षण मंत्री वनलाल थलाना यांनी मांडलेला आहे. तर आपण जर बघितलं तर 22 भाषा कुठे 8व्या अनुसूचीमध्ये भारतीय संविधानाच्या कलम 344 आणि 351 मध्ये भाषेवरील घटनात्मक तरतुदी आहे.
10वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद मार्च 2026 मध्ये नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ही परिषद भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे. थीम आहे डिस्कव्हरी, डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी, ड्रायव्हिंग मलेरिया एलिमिनेशन अँड बियॉन्ड. पुढे जाऊ. 11वा प्रश्न आहे, रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी कोणत्या राज्य पोलिसांनी निर्भया निशा उपक्रम सुरू केला? तर निर्भया निशा उपक्रम जो आहे तो केरळ सरकारने सुरू केलेला आहे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी. आपण जर बघितलं त्यासाठी 112 ही आपत्कालीन हेल्पलाईन जी आहे ती केरळ पोलिसांनी सुरू केलेली आहे. 12वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना प्रतिष्ठित इंडिया युके अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले? तर इंडिया युके अचिव्हर्स अवॉर्ड जयंत चौधरी यांना मिळाला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आहे जयंत चौधरी यांना प्रतिष्ठित इंडिया युके अचिव्हर्स पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार, हा प्रतिष्ठित सन्मान ब्रिटनमधील शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या प्रभावशाली भारतीय व्यक्तींना दिला जातो. पुरस्काराचं नाव आहे इंडिया युके अचिव्हर्स अवॉर्ड. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. प्रोबा 3 मिशन कोणत्या संस्थेशी संबंधित आहे आणि त्याचं लॉन्चिंग कोणत्या रॉकेटनी झालं हे तुम्हाला सांगायचंय. फिफा विश्वचषक जो आहे तर तो कोणता देश आयोजित करत आहे आणि आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषदेचं आयोजन कुठे झालंय हे तुम्ही सांगायचं आहे. आय होप तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय सगळ्यांना. जय हिंद.